श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त श्रद्धा या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। ह्यावेळेस मकर संक्रांत कधी आहे, 14ला की 15ला मकर संक्रांत कधी साजरी करावी, त्याचा शुभ मुहूर्त काय किंवा मकर संक्रांतीचं महत्त्व काय, ह्यावेळेस संक्रांत कशावरती आहे, कोणत्या दिशेला म्हणजे कोणता कलरवरती आहे, रंगावरती आहे, किंवा मकर संक्रांतीची पूजा विधी कशी करायची, नवीन नवरीचं हळदी कुंकू कसं करायचं, लहान मुलांचे बोरनान कसं करायचे, असे विविध प्रश्न तुम्हाला पडले असतील तर मी या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर यावेळेस मकर संक्रांत आहे 15 जानेवारी 2024ला। तर मकर संक्रांत हा सण नवीन वर्षातला पहिला सण आहे। हिंदू लोक आपले मनभावेही हा सण साजरा करतात। या दिवशी शुभ व मंगल कार्यक्रम सुरू केले जातात या दिवसापासून। तर जेव्हा पौष राष्ट्र जेव्हा सूर्य धनु राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा त्याला संक्रांती असे म्हणतात। हे या शुभ दिवशी लोक पवित्र नदीमध्ये स्नान करतात व दानधर्म सुद्धा करतात, कारण की या दिवशी दानधर्माला अधिक महत्त्व आहे। या दिवशी काळ्या तिळाला सुद्धा खूप महत्त्व आहे। तसेच काळे तीळ ही दान करण्याची पद्धत आहे। खूप लोक काळे तीळ सुद्धा दान करतात। तर मकर संक्रांतचा पुण्यकाल आहे 7 मिनिटे म्हणजे 7 वाजून ते 6 वाजून 21 मिनिटांपर्यंत हा मकर संक्रांतचा पुण्यकाल आहे। आणि मकर संक्रांतचा महापुण्यकाल आहे 7 वाजून 15 मिनिटे ते 9 वाजून 6 मिनिटांपर्यंत आहे। आणि स्वतः 7 वाजून 15 मिनिटे ते 8 वाजून 7 मिनिटापर्यंत सुद्धा आहे। म्हणजे महान कालात स्नान व पुण्य करणे श्रेष्ठ आहे। म्हणजे ह्या काळात स्नान आणि पुण्य करायचं श्रेष्ठ आहे। यावेळेस संक्रांत कशावरती आहे, वाहन कोणतं आहे, स्वरूप कसं आहे त्यांचं, तर त्याबद्दल आता मी तुम्हाला थोडक्यात सांगते। संक्रांत ह्याच्या घोड्यावर बसून येत असून उपवाहन सिंह आहे। तसेच काळे वस्त्र परिधान केले असून भाला आहे, कपाळावर हळदीचा टिळा आहे, सर्व वास दुर्वा असून नाव महोदरी आहे, सोने धारण केले आहे, वयोवृद्ध आहे। संक्रांत नैऋत्य दिशेकडे पाहत असून पूर्व दिशेला जात आहे। तर ह्यावेळेस संक्रांत कशावर आहे हे तुम्हाला आता कळलंच असेल। आणि 14 जानेवारी या दिवशी आपल्याला दिवशी भोगी आहे। त्या दिवशी मिश्र भाजी म्हणजे सगळे पालेभाज्या खायच्या असतात, ज्या आपल्याला वाण आपण बनवतो त्या भाज्या खायच्या असतात। आणि तिळाची भाकरी करायची असते, म्हणजे बाजरीची भाकरी करायची असते, त्याला तीळ लावायचं असतं व खिचडी बनवतात। आणि 15 जानेवारीला मकर संक्रांत आहे। या दिवशी तिळाचे गोड पदार्थ बनवायचे आणि तिळगुळ घ्या गोड गोड बोला असे म्हणायचे। 16 जानेवारीला किंक्रांत आहे, जीवनकरी दिन आहे। या दिवशी कोणतेही काम करत नाहीत। आता संक्रांतीचं महत्त्व सांगते मी तुम्हाला। मकर संक्रांत या दिवशी सूर्य भगवान यांच्यासोबत श्री गणेश माता लक्ष्मी आणि भगवान शंकराची सुद्धा पूजा केल्याने फळ प्राप्त होते। या दिवशी तीळ व गूळ ह्याचे दान केल्याने पुण्य प्राप्त होते। मकर संक्रांत हा सुवासिनींचा दिवस आहे। मकर संक्रांत या सुवासिनी आपले घर स्वच्छ करून संसाराची साडी नेसून आपल्या सौभाग्यासाठी आणि आपल्या मुलाबाळांसाठी पूजा करतात। म्हणजेच काय करतात तर 5 बोळकी घ्यायची, सुगड बोलकांची सुगड म्हणतात ना ते घ्यायची, त्याची पूजा केली जाते व ती पूजा बोळकी सवाशन शक्तीला वाण दिले जाते। पूजात तिळगुळाची पोळी व तिळाचे लाडू बनवून नैवेद्य दाखवले जातात। मकर संक्रांत या दिवशी सूर्याच्या दिवशी देव आपले पुत्र शनी यांना भेटतात व शनिदेव हे मकर राशीचे स्वामी आहेत, म्हणून या दिवसाला मकर संक्रांत म्हणतात। याच दिवशी भीष्म पितामह यांनी आपला देव त्याग केला होता। याच दिवशी गंगा नदी सागराला
होता, या दिवशी गंगा स्नान करतात. तसेच या दिवसापासून थंडी कमी होत जाते. मकर संक्रांतीला या दिवशी दान, स्नान, श्राद्ध, जप, तपाचे जास्त महत्त्व असते. मकर संक्रांतीला बोळकी पूजा कशी केली जाते ते सांगते. चौरंग घ्यायचं आपल्याला एक, स्वच्छ कापड हांतरायचं, नवीन कापड बोळक्यांसाठी आणलं तरी चालेल. पूजेचे सामान घ्यायचं आणि फुले आणि 5 मातीची बोळकी असतात ना ते घ्यायची, एक पंती, दोरा ते बोळक्यांना गुंडाळण्यासाठी नसला तरी चालेल. आणि त्या बोळक्यांमध्ये आपल्याला काय काय भरायचं असतं तर एक छोटे नारळ चिरून घ्यायचं, 10 ते 15 पावटा शेंगा, ताजी बोरे 10 ते 12, एक छोटा ऊस त्याचे तुकडे करायचे, 5 भात्या ओंब्या म्हणजे ते ज्वारीचे असतात ना ते, तिळगुळ असतात, थोडेसे तांदूळ टाकायचे, वाटाणा पावटा वगैरे ते शेंगा असतात त्या पण चालतात. तर हे सगळं आपल्याला त्या बोळक्यांमध्ये भरायचं असतं. तर प्रथम आपण एक चौरंग घ्यायचा आहे. चौरंगावरती कापड हांतरायचं आहे, त्याच्यावरती 5 बोळकी ठेवायची आहेत. त्या बोळक्यांना दोरा गुंडाळायचा आहे, दोरा नसेल तरी चालेल. आणि दोन्ही बाजूंनी आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे. त्या बोळक्यात आपल्याला जे आपण वरती जे बोळक्यांमध्ये भरण्यासाठी तुकडे वगैरे केलेले आहेत, गाजर, पावटा शेंगा, बोरे, ऊस, तुकडे भाताच्या ओंब्या व तिळगुळ, ते सगळं त्या 5 बोळक्यांमध्ये आपल्याला घालायचं आहे. एका बोळक्यावर आपल्याला छोटीशी पंती ठेवायची आहे, त्यामध्ये तिळगुळ ठेवा, किंवा तांदूळ ठेवा, आणि किंवा फुले ठेवले तरी चालतील. मग आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. आपला संसार सुखाचा हो, कोणाची सुद्धा आपल्याला नजर न लागो. पूजा केल्यानंतर आपण मग मंदिरात जायचं आहे, विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात जावा. सवाशांना देवळात जाऊन बाहेर सवाशांना वाण, बाजार किंवा निवड सवाशान महिलांना हळदी कुंकू बोलतात. तर हळदी कुंकू हे करायचं, म्हणजे देवाला पहिला वाण द्यायचा, मग परत बायकांनी सगळ्यांनी एकमेकांना हळदी कुंकू लावून ते वाण देऊन घरी यायचं आहे. हे रथसप्तमीपर्यंत केलं तरी चालेल, कोणाला अडचण वगैरे आली असेल तर. नवीन नवरी कशी हळदी कुंकू करते तर मकर संक्रांतीच्या दिवशी विवाहित मुलींचे हळदी कुंकू करतात का, म्हणजे ते हलव्याचे दागिने घालतात कौतुकाने आणि साडी वगैरे काळी घालून नेसून त्यांचा हळदी कुंकू केलं जातं. आणि सवाशीण म्हणून आपण हळदी कुंकूचं वाण त्यांनी दुसऱ्यांना हळदी कुंकू वाण द्यायचं. तसंच लहान मुलांचं बोरनानसुद्धा करतात. तर बोरनान म्हणजे काय असतं लहान मुलांचं, तर त्यांनासुद्धा आपण हलव्यांचे दागिने घालायचे, लहान मुलांचे भेटतात ते घालायचे. आणि एका मोठ्या आकाराच्या भांड्यात आपल्याला चुरमुरे घ्यायचे, साखर फुटाणे घ्यायचे, गोळे घ्यायचे, छोटी बिस्किटे घ्यायचे, ऊस, बोरे मिक्स करून त्यांचे बोरनान करायचं. म्हणजे जे जे छोट्या मुलांना आवडतं ना ते सगळं आपल्याला त्यात मिक्स करायचं आणि त्याचा पूर्ण अभिषेक आपल्याला त्यांच्या अंगावरून घालायचा असतो. हा सगळा खाऊ लहान मुलांसाठी असतो आणि 5 वर्षाच्या आत मुलं असतात आपण त्यांचंच बोरनान करू शकतो. तर त्या दिवशी त्यांना आपण पाण्याने आंघोळ नाही घालायची, त्यांना ह्यांनीच आंघोळ घालायची असते. म्हणजे हे सगळं एकत्र जे आपण मुरमुरे वगैरे केलं आहे त्यांनीच त्यांना आंघोळ घालायची आणि त्यांनी सगळ्यांनी आंघोळ घालून त्यांचे बोरनान अशा प्रकारे आपण करायचं. तर अशा प्रकारे ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. तर तुम्हाला जर का काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कमेंट करून नक्की विचारा, मी तुमच्या प्रश्नांची उत्तरेसुद्धा देईल. तर अशा प्रकारे आपल्याला ही मकर संक्रांत ह्यावेळेस साजरी करायची आहे. लक्षात ठेवा, ह्यावेळेस मकर संक्रांत काळ्या रंगावरती आलेली आहे, सिंहावरून जात आहे, नैऋत्य दिशेकडे पाहत आहे, पूर्व दिशेला जात आहे. तर हे महत्त्वाचे पॉईंट लक्षात ठेवा. तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.